आई, एवढे वाटाणे घेतलेस, काय करणार आहेस आज? आज आहे ना बाळा, आपण वाटाण्याचे पराठे बनवणार आहे. वाव, पराठे. हां, ओके. तर आपण आहे ना ह्याच्यात 1 किलो वाटाणा घेतलेला आहे, सोलून घेतलेला आहे वाटाणा. आणि त्याच्यासाठी मी कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची एवढं साहित्य घेतलेलं आहे, नाही का. तर मग आपण पहिला तर ही वाटाणा वाटून घेऊयात, धुवून वाटून घेऊयात. पहिलं धुवून घेऊयात अगोदर. एवढा वाटाणा नाही टाकणार आहे आपण, खूप होतं ना 1 किलो वाटाणा. हां. मग ह्याच्यातला मी थोडासा काढून ठेवणार आहे. अच्छा. हां, आपण आहे ना एवढा काढून ठेवलाय आणि हा वाटाणा मी धुवून घेते आता. हा वाटाणा धुवून वाटून घेणार आहोत सगळं. हे आहे ना असं बारीक करून घ्यायचं आहे वाटाणा. त्यातच आहे ना आपण ह्या भांड्यातच आता मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेऊया. जरा मिरची बारीक करून टाकते म्हणजे बारीक होईल नाही का मिक्सरमध्ये. नाही तर काय होतं, अख्खी मिरची ना नुसती भिंगती आतमध्ये तशीच राहून जाते. मग कोथिंबीर धुवून टाकली मी याच्यात आता. अद्रक नाही धुवून टाकले तरी चालतंय बरं, आपण पाणी होतं म्हणून टाकले मी ह्याच्यातच. ह्याच्यात आहे ना आपण हे थोडंसं मीठ टाकून घेऊयात. काय नाही, हे पण बारीक करून घेऊयात आपण. पाणी लय झालं ना, असं वाटून घेऊयात. काय घ्यायचं, काढून घेऊयात आपण. एक चमचा आहे ना आपण जिरं घेतलेलं आहे. म्हणजे नाही, 1 चमचा जिरं घेतला आपण, 1 चमचा ओवा घेऊया. जरा चोळते, चोळायची काही गरज नाही, आपण कुटणारच आहे ह्याला. म्हणजे डोबर नाही का बारीक करायचं. 1 चमचा आपण जिरा आणि ओवा कुटलेला आहे. जिरं आणि ओवा 1.5 चमचा घेतलाय मी, कुटून घेतलाय दोन्ही. आणि लाल मिरची पावडर थोडीशीच घेतली, कारण मी हिरवी मिरची जास्त घेतलेली आहे. मग धना पावडर पण अर्धा चमचा घेतलाय मी, जास्त नाही घेतलेला. आणि थोडीशी हळद घेतली. आपण 1 किलोवर पीठ घेतलं असेल, अंदाजे घेतले बरं का मी, मापून नाही घेतलेलं पीठ. साधारण 1 किलो असेल. मग त्याच्यासाठी मी 1/4 किलो वाटाणा घेतलाय सोलून. आणि हा मसाला घेतला त्याच्यात, ठीक आहे. आपण ह्याच्यात टाकून देऊयात. असं पुरतं मीठ पण टाकून घेणार आहेत आपण ह्याच्यात. असं एकत्र करून नंतर आहे ना, हे जे आपण वाटलेलं आहे ना, मिरची हे सगळं नाही का आणि वाटाणा वाटून घेतलेलं आहे, त्याच्यात पीठ मळून घेणार आहे आपण. मीठ आणि एकजीव करून घेऊयात. वाजता मस्त येते बरं का वाटाण्याचा, म्हणजे वाटणाचा मस्त आहे वाटण. ही आपण वाटाण्याच्या पुऱ्या पण करू बरं का दीदी एक दिवस. ओके. मस्त होत्या बघ त्याच्या पण पुऱ्या, वाटाण्याच्या, ओल्या वाटाण्याच्या पुऱ्या. पराठे पण भरून छान होतात नाही का. हां. हे जे आहे ना, मी एक पेज करून घेतली ना, न पेज करता पण पराठे छान होतात. थोडं थोडं पाणी करून आहे ना, मस्त असं जसं आपण चपातीला पीठ मळतो का तसंच मळून घ्यायचं पीठ ह्याच्यात. असं ना, आपल्या जसं चपातीला पीठ मळतो का तसंच पीठ मळायचं, फक्त त्याच्यात वाटाणा वाटून किंवा मसाला टाकायचे त्याच्यात. ह्याच्या पुऱ्या पण मस्त होत्या बघा. त्या पुऱ्या पण करू आपण एक दिवशी, जोपर्यंत वाटाणा बाजारात आहे ना स्वस्त तोपर्यंत. बारीक बारीक वाटाणा लागतो हाताला.
चवीला खूप छान होते बघा असे पराठे केल्यावर. पण आहे ना ह्याच्यात तेल टाकून घेऊया थोडंसं. तेल नाही टाकलं तर चिटकन नाही का खाली, त्यासाठी आपण तेल टाकून घेऊया. तवा जास्त गरम झाला ना त्याच्यामुळे खाली चिटकते जरा. हे पहिला कसा पराठा करपला होता ना थोडासा, हे मस्त वाटतंय मला. असले ना असे मऊसूत होतात, मस्त पराठे होतात बघा असं केल्यावर. असं आपल्याला चपाती करायचा कंटाळा आला असेल, भाजी चपाती करायचा कंटाळा आला असेल, मस्त वाटायचा वाटाणा, हिरवी मिरची वाटायची, झालं करून घ्यायचा मस्त पराठे असे.